माझं सुद्धा जीवन जे आहे हे वंद्य स्वरूपाचं झालं पाहिजे, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. एक आहे सगळ्यात महत्त्वाचं की अंतःकरण स्तुत्य स्वरूपाचं झालं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आतला आवाज आपल्याला ऐकू येत नाही, जोपर्यंत मी घडलं पाहिजे असं आपल्याला वाटत नाही, तोपर्यंत आपण घडू शकत नाही. म्हणून अंतःकरण हे महत्त्वाचं आहे. अंतःकरणाची हाक महत्त्वाची. दुसरी जी आहे ती म्हणजे शास्त्र. एक आहे अंतःकरण कृपा, दुसरी आहे ग्रंथांची कृपा. आज बाबासाहेब ग्रंथ, म्हणून ग्रंथ आपल्याला जगायला शिकवतात आणि म्हणून ग्रंथाची कृपा महत्त्वाची. आणि तिसरी जी महत्त्वाची कृपा जी आहे ती म्हणजे गुरुवर्यांची कृपा. आज हे सगळे जे मोठे माणसं या ठिकाणी बसलेले आहेत त्याचं एकमेव कारण आहे की यांच्या जीवनामध्ये आतून आवाज, आतला आवाज जो होता की मी घडलो पाहिजे, मला काही. आपल्याला सगळेजण या ठिकाणी आपले गुरुवर्य घडलेले आपल्याला दिसतात. म्हणून याच्यामध्ये काही दुमत त्या ठिकाणी असणार नाही. आपल्या आईवडिलांचं नाव सुद्धा आपल्याला या निमित्तानं मोठं करता येईल, म्हणून त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येईल. असो मित्र हो, बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु प्रसंगाला अनुसरून, औचित्याला अनुसरून या ठिकाणी आपण काही औपचारिकता जी आहे ती आपण पूर्ण केली. मला या ठिकाणी बोलवलं म्हणून सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आदरणीय जामकर सर असतील, हिवाळे सर असतील, अवचार सर असतील आणि सगळेच माझे मान्यवर मार्गदर्शक मंडळींचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद. म्हणून विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा अवलंब केल्याच्या नंतर आपणही या स्टेजच्या माध्यमापर्यंत येऊन पोहोचू शकता. नव्याने त्याच्यापेक्षा चांगल्या मोठ्या पदावरती जाऊ शकता, परंतु त्याच्यासाठी आपल्याकडे तत्परता पाहिजे. आणि तत्परता येण्याकरता धैर्य आणि धाडस जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला तोंड देऊन आपला असणारा जो खडतर मार्ग तो आपण सुगम करू शकतो. हा सरच्या आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या बारामतीजवळ, आणि त्या बारामतीजवळच्या त्या अपघातामध्ये 6 जण त्या विमान अपघातामध्ये ते होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही अशा प्रकारची शोककळा पसरवणारी एक संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सर्वांचे हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडलेली आहे. कॉलेजचे प्राध्यापक, प्रोफेसर, आमचे मित्र, व्यक्तिमत्व विकासासाठी जो काही विभाग आजीवन कार्यरत असतो तो विभाग म्हणजे आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आहे. आणि या आजीवन विभागाचं जे मुख्य सूत्र आहे ते अशा प्रकारचं आहे: अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि विस्तार या चतुसूत्रीवर आधारित असलेला हा विभाग आहे. आणि हा विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत, म्हणजे तिथे सुद्धा एक केंद्र आहे, त्या केंद्राच्या अंतर्गत जे काही आपल्या विभागाच्या अंतर्गत 400-450 महाविद्यालय आहेत, त्या 450 महाविद्यालयापैकी फक्त आणि फक्त 60 महाविद्यालयांतर्गत हा उपक्रम चालतो. त्यामध्ये उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाचे युनिट हे चालते आहे. म्हणून निश्चितच या विभागाच्या विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आपल्या विभागाचं राहिलेलं आहे. आणि त्याला अनुसरूनच आपण सुद्धा या विभागामध्ये आपली वेळोवेळी उपस्थिती दर्शवून आणि या विभागाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकासाबरोबरच कुटुंबाचा, समाजाचा नवीन येणार आहे. आणि म्हणून या विभागाच्या अंतर्गत जे जे काही उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमामध्ये आपण हिरिरीने सहभाग घ्यावा. इथून पुढे येणाऱ्या कालखंडामध्ये किंवा येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा हा विभाग आपल्या विभाग तर आहेच, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आहे, क्रीडा विभाग आहे. या वेगवेगळ्या विभागांतर्गत आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा आपण विकास करणं अत्यावश्यक आहे. कारण महाविद्यालयीन जीवन हेच जीवन आपल्या संपूर्ण आयुष्यामध्येच आपण आपलं ध्येय हस्तगत करण्याचा प्रयत्न करावा, ते निश्चित करावं आणि ते हस्तगत करण्याचा प्रयत्न करावा. तशा प्रकारचे प्रयत्न करावे. अशा प्रकारे दुसरी महत्त्वाची एक सूचना देतो की जे विद्यार्थी 12वी सायन्सचे आहेत या कार्यक्रमामध्ये जर उपस्थित असतील, तर जे विद्यार्थी 12वी सायन्सचे असतील आणि त्यांचं प्रॅक्टिकल आज असेल अशाच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये थांबायचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना उपस्थित असलेले मॉडर्न कॉलेजचे ऋषीबाबा शिंदे सर हे कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने
कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.